नमस्कार यूट्यूब फॅमिली, मित्रांनो आणि मैत्रिणींनो, प्रेमाची दुनिया या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. इथे प्रत्येक कथा तुमच्या मनाला स्पर्श करेल आणि विचार करायला लावेल. कधीकधी तुमच्या चेहऱ्यावर हसू देखील आणेल. ही कथा तुमच्या हृदयाला भिडेल आणि काहीतरी नवीन शिकवून जाईल. चला तर मग वेळ न दवडता सुरुवात करूया आजच्या या सुंदर भागाला. कथेच्या संगतीत प्रेमाची दुनियासोबत. मित्रांनो, काल काही कारणामुळे मला आपल्या चॅनेलवर एपिसोड अपलोड करता आला नाही. त्यासाठी मी तुम्हा सर्वांची अगदी मनापासून माफी मागते आणि इथून पुढे असं होणार नाही. मी आपल्या स्टोरीजचे भाग रोज टाकण्याचा नक्की प्रयत्न करेन. चला तर मग वळूया आपल्याच्या स्टोरीकडे. रियांश म्हणतो, उद्यापासून हा प्रोजेक्ट सुरू झाला की आपल्याला एकत्र घालवायला वेळच मिळणार नाही. असं म्हणून तो तिच्या ओठांवर ओठ टेकवतो आणि खूपच उत्कटतेने तिला किस करू लागतो. 15 मिनिटांनी मानवी त्याला स्वतःपासून दूर करते, कारण तिचा श्वास अडकला होता. ती जोरजोरात श्वास घेत होती. तर रियांश तिच्या शर्टच्या बटनांना वेगळं करत होता. ती त्याला म्हणते, हे काय करताय तुम्ही? ही मीटिंग रूम आहे. प्लीज आपण घरी गेल्यावर हे कंटिन्यू करूया. पण रियांश कुठे ऐकणार होता. तो म्हणतो, तुला बेडरूम हवे आहे ना? मानवी त्याच्या त्रासापासून वाचण्यासाठी हो असं म्हणते, पण तिला रियांश पूर्णपणे समजला नव्हता. तिच्या तोंडून हो हे ऐकताच रियांश पटकन यशला एक मेसेज करतो. यश स्टाफ मेंबर्सना कॅफेट एरियात पाठवतो आणि सर्वजण जाताच तो पुन्हा रियांशला मेसेज करतो. रियांश यशचा मेसेज बघताच मानवीला खांद्यावर उचलतो आणि डायरेक्ट त्याच्या केबिनमध्ये जातो. मानवी त्याला मारू लागते. मला सोडा, काय करताय? कोणीतरी बघेल. पण रियांश काही ऐकत नव्हता. तो केबिनमध्ये शिरताच मानवीला खाली सोडतो. ती म्हणते, हे काय आहे? मी बेडरूम. पण ती पुढे काही बोलणार त्याआधीच रियांश एक बटन प्रेस करतो, ज्यामुळे समोरची भिंत बाजूला सरते आणि त्यामागे एक दरवाजा दिसू लागतो. मानवी काही क्षण थक्क होते. रियांश मानवीला हातानेच इशारा करतो. ती पुढे जाऊन दार उघडते. आतमध्ये पाहताच ती पुन्हा थक्क होते आणि विस्फारलेल्या डोळ्यांनीच आतमध्ये जाते. तिच्या पाठोपाठ रियांश देखील आतमध्ये जातो. दोघेही आत जाताच दरवाजा आणि भिंत पुन्हा बंद होतात. मानवी पूर्ण रूमकडे पाहू लागते. ती अगदी एखाद्या बेडरूमसारखीच होती. तिथे जीवनावश्यक लागणाऱ्या सर्व वस्तू आणि उपकरणे होती. आता तिला समजलं होतं की ती तिच्याच बोलण्यात फसली आहे. रियांश स्वतःच्या अंगावरील शर्ट काढून फेकतो आणि बेल्ट काढून मानवीच्या जवळ येतो. तो तिच्या मानेवर नाक घासत होता आणि त्याचबरोबर तिच्या शर्टची उरलेली बटनसुद्धा काढत होता. काही क्षणातच दोघांच्या अंगावरील कपडे जमिनीवर विखुरले होते. तर रियांश बेभान होऊन मानवीवर तुटून पडला होता. तो अगदी उत्कटतेने तिच्या शरीरावर ओठ आणि हात फिरवत होता. मानवीचं शरीर खूपच तापलं होतं. रियांशचा स्पर्श तिला वेड लावत होता. त्याच्या स्पर्शाने तिच्या अंगावर शहारे उमटत होते. पण रियांशला मानवीला आपलंसं करायचं होतं. तो ज्या प्रकारे तिच्या मनाशी, शरीराशी खेळत होता, तो अनुभव मानवीला स्वर्गसुख देत होता. तिच्या तोंडून सुस्कारे बाहेर पडू लागले, ज्यामुळे रियांश त्याचं नियंत्रण गमावून बसला आणि काही क्षणातच ते दोघे एक झाले. 2 ते 3 तास त्यांचा हा रोमांस चांगलाच रंगला होता. दोघेही थकून त्यानंतर दोघेही थकतात आणि झोपी जातात.
सायंकाळचे 7 वाजले होते. मानवीला खूप भूक लागली होती, त्यामुळे तिला जाग येते. ती शेजारी असणारा रियांशचा शर्ट घालते आणि त्या रूमच्या किचनमध्ये जाऊन खाण्यासाठी काही आहे का ते शोधू लागते. तिथे फक्त साहित्य होतं. ती त्यातूनच ब्रेड सँडविच बनवू लागते. रियांशची झोप मोडते. तो हातानेच मानवीला बेडवर शोधू लागतो, पण ती त्याच्या शेजारी नव्हती. आपल्या हाताला मानवीचा स्पर्श होत नाही हे पाहून तो डोळे उघडतो. ती बेडवर नव्हती. त्याचं लक्ष समोर जातं. त्याला मानवी किचनमध्ये उभी राहून काम करताना दिसते. तो टॉवेल कमरेभोवती गुंडाळतो आणि जाऊन मानवीला पाठीमागून मिठी मारतो. मानवी त्याला हलकेच दूर करते आणि सँडविच झाल्यावर ती रियांशला एका खुर्चीवर बसवते आणि समोरील एका छोट्याशा टेबलवर ते सँडविच ठेवून दोघेही ते खातात. त्याचबरोबर तिथे असणाऱ्या फ्रीजमध्ये ज्यूस देखील होता. मानवी तो देखील सर्व्ह करते. त्या दोघांचं खाऊन झाल्यावर मानवी संपूर्ण किचन आवरते. रियांश मात्र तिच्याकडेच एकटक पाहत होता. तिने घातलेला त्याचा शर्ट तिच्या मांडीपर्यंतच होता, त्यामुळे तिचे लांबसडक पाय पूर्णपणे दिसत होते. रियांश पुन्हा तिच्याकडे आकर्षित होऊ लागला होता. तो क्षणाचाही विलंब न करता थेट मानवी शेजारी जातो आणि तिला उचलतो. त्यानंतर तो तिला बेडवर नेतो, पण मानवी त्याला थांबवते आणि म्हणते, "मला शॉवर घ्यायचा आहे." असं म्हणून ती चालू लागते. रियांश तिला हाताला पकडतो आणि म्हणतो, "ओके जान, आज आपण पाण्याची आणि वेळेची बचत एकत्रच करूया." मानवीला काहीच समजत नाही. तो म्हणतो. ती प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहू लागते. त्यावर रियांश म्हणतो, "आपण दोघेही एकत्रच शॉवर घेऊया, म्हणजे काहीतरी नवीन अनुभव पण मिळेल आणि वेळ आणि पाणी वाचेल सुद्धा." असं म्हणून तो तिला उचलतो आणि थेट वॉशरूममध्ये नेतो. वॉशरूममध्ये गेल्यानंतर रियांश मानवीला खाली सोडून शॉवर चालू करतो. शॉवरचं पाणी अंगावर पडताच मानवी डोळे घट्ट मिटून घेते. काही वेळातच ती पूर्णपणे ओलीचिंब झाली होती. रियांशचा शर्ट तिच्या अंगाला चिकटला होता, त्यामुळे तिच्या शरीराची ठेवण पूर्णपणे दिसत होती. रियांशला आता राहवत नव्हतं. तो तिचा चेहरा हातानेच वर उचलतो आणि जोरजोरात तिला किस करू लागतो. तो खूपच उत्कटतेने चुंबन घेत होता. त्याचे हात मानवीच्या अंगावरील शर्ट क्षणातच दूर करतात आणि दोघेही पुन्हा एकमेकांच्या रंगात रंगू लागतात. त्या पाण्यासोबत मानवीचे सुस्कारे आणि रियांशचा उष्ण श्वास यांचा आवाज त्या वॉशरूममध्ये घुमत होता. रियांश मानवीला खूपच त्रास देत होता. नवनवीन कल्पना अंमलात आणून तो तिला आपलंसं करत होता. साधारण तासाभराने तो थांबतो, कारण मानवीला थंडी वाजू लागते. तो शॉवर बंद करतो आणि तिचं पूर्ण शरीर टॉवेलने कोरडं करतो. त्यानंतर तो तिला एका दुसऱ्या टॉवेलमध्ये गुंडाळतो आणि तसंच उचलून बाहेर बेडवर आणतो. तिला बेडवर झोपवून रियांश पुन्हा सुरू होतो. मानवी त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते, पण तो कुठे थांबणार होता. तो तिला पुन्हा त्रास देऊ लागतो. त्या दोघांचा रोमांस पुन्हा एकदा रंगतो. ते एकमेकांवर आपल्या प्रेमाचा वर्षाव करत होते. दोघेही एकमेकांना भावनिक आणि शारीरिकरित्या आपलंसं करत होते. त्यांचं हे प्रेम रात्री 1 वाजेपर्यंत चांगलंच रंगलं होतं. त्यानंतर दोघेही चांगलेच थकले होते. रियांश मानवीच्या कमरेभोवती हात घालून तिला तसाच मिठीत घेऊन झोपी जातो आणि मानवी देखील त्याच्या मिठीत डोळे बंद करते. अशीच रात्र उलटते. दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता मानवीला जाग येते. ती जागी होते आणि मोबाईलमध्ये वेळ पाहते.
मोबाईल पाहताच ती पटकन उठते आणि वॉशरूममध्ये धावते. ती शॉवर घेऊन बाहेर येते. रियांश अजूनही झोपला होता. मानवी पटकन स्वतःचं आवरते. ती रियांशला आवाज देते, तर तो तिलाच झोपायला ओढत होता. त्यामुळे मानवी अजूनच चिडते आणि म्हणते, काल तुम्ही दिवस रात्र मला खूप त्रास दिला आहे आणि आताही तुम्हाला तेच सुचतंय का? उठा पटकन. आजपासून नव्या प्रोजेक्टचं काम सुरू होणार आहे. नवीन प्रोजेक्ट हे ऐकताच रियांश पटकन जागा होतो. तो उठतो आणि मानवीच्या कपाळावर किस करून वॉशरूममध्ये जातो. मानवी पटकन रूम व्यवस्थित करते आणि स्वतःचे केस नीट करून ती मानेवरच्या लव बाईट्स लपवते. ती तयार होऊन रूमच्या दरवाजाशेजारी असणारं एक बटन प्रेस करते, ज्यामुळे दार उघडलं जातं. ती घाईघाईतच बाहेर येते. सुमित आणि यश केबिनमध्ये. तो मानवीसमोर उभा राहतो आणि म्हणतो, जान, चेहरा का लपवला आहेस? मी तर खूप काही सॉरी. मी तुझ्या शरीरावरचा प्रत्येक तीळण-तीळ अनुभवला आणि पाहिला आहे. त्याच्या तोंडून हे ऐकून मानवीला खूपच राग येत होता. ती जोरात त्याच्या छातीवर मारते आणि केबिन बाहेर निघून जाते. रियांश थोडा गोंधळून म्हणतो, आता हिला काय झालं? मी खरं बोलत होतो. मी 3 दिवसांपासून फक्त तिला आणि तिलाच तर पाहतोय, असं म्हणतो आणि एक खोडकर स्मित करतच वळतो. तो वळताच त्याचं लक्ष हसणाऱ्या सुमित आणि यशकडे जातं. मानवीचं वागणं आता त्याला समजलं होतं. तो त्या दोघांकडे एक तिरका कटाक्ष टाकतो आणि जाऊन स्वतःच्या खुर्चीवर बसतो. तो त्या दोघांकडे पाहू लागतो. तोच सुमित म्हणतो, बॉस, हे त्या जमिनीचे लीगल पेपर्स आहेत, जी आजपासून नव्या प्रोजेक्टच्या अंडर येणार आहे. त्यानंतर यशसुद्धा सर्व प्लॅन आणि इतर माहिती त्याला देतो. क्षणातच रियांश ते सर्व कागद पाहतो आणि यशला देऊन सुरक्षित ठेवण्याचे आदेश देतो. त्यानंतर त्याची टीम स्कायव्ह्यू रेसिडेन्सी या प्रोजेक्टच्या कामाला लागतात. तर मित्रांनो, आपला आजचा भाग इथेच संपत आहे. हा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि हो, आपल्या स्टोरीचे इथून पुढचे काही भाग खूपच इंटरेस्टिंग असणार आहेत. त्यामुळे आपल्या चॅनलला आत्ताच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हा सर्वांच्या सपोर्टची मला खूप गरज आहे. त्यामुळे प्लीज आपल्या स्टोरीज जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागात. बाय बाय. रियांशची वाट पाहत होते. मानवीला बाहेर आलेलं पाहताच ते दोघेही पटकन उभे राहतात. त्यांना पाहून मानवी खूपच एम्बॅरेस होते आणि स्वतःचा चेहरा लपवून घेते. इतक्यात रियांश देखील बाहेर येतो.